त्यांना एक जो माऊली माऊली नावाचा गजर असतो त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणतो आपण. तो गजर ऐकला की ते पुढचे विनेकरी चालले की ते आपोआप चालतात. त्यांना ते रुटीन होऊन जातं त्यांचं त्या हिशोबाने. तसं आम्ही प्रॅक्टिस करताना त्यांना गर्दीत वगैरे नेत असतो, पण ते गर्दीतली प्रॅक्टिस वेगळी, सोहळ्यातली प्रॅक्टिस वेगळी. सर्व लोक पुण्यात अंगावरती पडतात, पार बैलांना हात लावण्यासाठी, रथावाला दर्शन घेण्यासाठी लोक पार जवळ जवळ येतात. 5 वर्षांनी आमचा नंबर येत असतो. 5 वर्षांनी नंबर येतो. रथ ओढताना पण लोक बघतात काय ताकदीने रथ ओढतात बैल. रानवडी, गुंडरी, कुराडी, वहिले, वरकडे आणि भोसले ही सर्व मंडळी ह्या गावची मानकरी आहेत. माऊली रामकृष्ण हरी, माऊलींचा पालखी सोहळा म्हटलं की आपसुकच मानाची बैलजोडी जी या पालखी रथासाठी असते त्या बैलजोडीचं नाव आपसुक येतच. आणि संबंध महाराष्ट्राचं लक्ष या महाराष्ट्राच्या जो अभिमानाचा सोहळा आहे, जो अस्मितेचा सोहळा आहे, त्या सोहळ्यासाठी असणाऱ्या मानाच्या बैलजोडीकडे असतं. आणि आता आपण सध्या आहोत माऊलीच्या पालखी स्थळावरती आणि तिथे आहोत. मानकरी जे आहेत या यंदा ज्यांची बैल या माऊलींच्या सोहळ्यासाठी जुपली गेलेली आहेत ते माननीय रानवडे साहेब दोन्ही पण आहेत. प्रदीपजी रानवडे आहेत, सौरभजी रानवडे आपल्या सोबत आहेत. त्यांनाच विचारूयात. नमस्कार प्रदीपजी, तुमचं विशेष बारेमध्ये स्वागत आहे. आता मला सांगा की आपला बैल यंदा कसा मानकरी ठरतो माऊलींच्या पालखीसाठी, त्याची काय प्रोसेस असते? आमच्या इथं 5 मानकरी ठरले जातात. 5 वर्षांनी आमचा नंबर येत असतो. 5 वर्षांनी नंबर येतो. आता मला सांगा ही आपल्या दोन्ही बैलांचं नाव काय आहे? एकाचं नाव सूर्य आणि एकाचं नाव अर्जुन आहे. अच्छा, सूर्या तुमचा बैल आहे. यांचा तुमचा सूर्या आणि अर्जुन तुमचा. अशा 2 बैल आहेत. आता मला सांगा ही किती वर्षाची बैल आहेत? ही साधारण आहे 5-6 वर्षाची. अच्छा, आणि ही खिल्लार जातीची प्युअर गोवंश आहे. आणि आता रोजचा कसा प्रवास असतो या बैलांचा, कसं शेड्यूल असतं? रोजचं काय, आता सकाळी निघतात 6 वाजता माऊलींची पालखी. त्यानंतर दुपारी 6 वाजतो. मग त्यांना खाणं पिणं करायचं, परत झोपायची, परत संध्याकाळी असेल तिथं खाणं पिणं करायचं, परत सकाळी 3ला उठायचंच. सौरभजी काय असतं बैलाला खाणं पिणं या बैलांना? आपण काय असतं, सकाळी 6 वाजता आपल्याला रथासाठी रेडी राहावं लागतं झुंपण्यासाठी. आपलं प्रोसेस चालू होती 3:30 ते 4 वाजल्यापासून. 4 वाजता त्यांना रतीब ठेवणं असं. जसं आपण जिमच्या मुलांसाठी आपलं प्रोटीन शेक असतो वगैरे, तसंच त्या टाइप मध्येच त्यांचं ते सर्व जीवनसत्व असणार असं एक प्रोटीन आम्ही तयार करतो. ते त्यांच्यासाठी 4 वाजता पहाटे ठेवतो, पूर्ण दिवसभर एनर्जी राहण्यासाठी. 4 वाजता ठेवून 6 वाजता त्यांना धुवून वगैरे रेडी करून रथापाशी आम्हाला हजर राहावं लागतं. त्याच्यानंतर दुपारी ज्यावेळी विसावा येतो, म्हणजे 5 किलोमीटर 6 किलोमीटर झालं की आता इथून पुढे थोडे 15-20 मिनिटाचे विसावे असतात. ते झाल्यानंतर काही ठिकाणी 1 तासाचा विसावा असतो दुपारचा जेवण. तिथं आपण वाळलेलं खायला घालतो त्यांना, हिरवा असेल वाळलेला असेल. आणि संध्याकाळी आल्यानंतर आरामाला 6 वाजता पालखी आल्यानंतर काही ठिकाणी दुपारी येते, काही ठिकाणी 6 वाजता. 6 नंतर संध्याकाळी 7 वाजता जे सकाळी आपलं रुटीन आहे त्याच हिशोबाने संध्याकाळी 7 वाजता असं 2 टाइम रुटीन ठेवतो आपण. अच्छा, प्रदीपजी तुम्ही कुठले आहेत मूळचे? मी आळंदी देवाचीच. तुम्ही? सेमच आळंदी. अच्छा, आता मला एक सांगा की ह्या पालखी सोहळ्यामध्ये मानकरी जेव्हा होतो आपण बैलजोडीचा आणि आपल्या बैलांना मान मिळतो, ही गोष्ट किती अभिमानास्पद आहे? काय तुम्हाला वाटतं? भाग्याचं वाटतं आम्हाला एकदम. तुम्हाला काय वाटतं? आता हे शब्दात सांगणं तर योग्य नाही की किती आम्हाला अभिमान वाटतो. स्वतःचा अभिमान सांगण्यात काही अर्थ नाही. आता तुम्हीच आमच्याकडे कशामुळे आलाय का, आता आम्हाला नंबर लागलाय त्यामुळे तुम्ही आमच्याकडे. हा मोठा आमच्यासाठी अभिमान, सर्वात मोठा. आता अनेक जण तुम्हाला बैलाला भेटण्यासाठी येत असतील, अनेक जणांच्या चेहऱ्यावरती आज म्हणजे अनेकांनी हा बैल बघितलेत आता हे मानाच्या पालखीचे, तर काय प्रतिक्रिया असतात लोकांच्या? लोक काय तुम्हाला भेटतात का? हो, भरपूर लोक सोशल मीडियावरतीच बैल बघतात. प्रत्यक्षात बघायला आल्यावरती त्यांना अजून चांगलं वाटतं बघितल्यानंतर की बाबा खरंच एवढं मोठं माप आहे, एवढं शिंग आहे, साजेशी देखणी बैल आहेत, त्यांची ताकद तेवढी आहे. रथ ओढताना पण लोक बघतात काय ताकदीने रथ ओढतात बैल. हा बैल तुम्ही घरी कसा कुठून घेतला की सांभाळला काय? आता हे कर्नाटकातून घेतलेले. एक बैल पुण्यातला, एक बैल कर्नाटकातला आहे माझ्यावाला. यांनी दोन्ही बैल कर्नाटकातून. कर्नाटक मध्ये दोन्ही बैल.
साधारण कधी घेतलेली आहे बैल आपण? हे जवळजवळ भीम आणि अर्जुनला 8 महिने झाले हा. आणि सूर्यरामाला एक साधारण 2 महिने झाले. अच्छा. आणि हे बैलाचा सांभाळ करणं पण तितकी सोपी गोष्ट नाही आहे. त्यांचा रतीब असेल, काय काय रतीब असतो आपल्या बैलाला? काय नाही, सरकी पेंड असते, हा. गावाचं पीठ असतं, बरडा असतो मग त्याचा. इथं पालखीत वैरणीची व्यवस्था कशी होते? आम्ही आणलेले बैल इथले स्वतः आम्ही घेऊन येतो. स्वतः घेऊन हा, येता? स्वतः घेऊन येतो. इथले शेतकरी आणि पण प्रत्येक देतात बैल. स्थळावरती जे शेतकरी असतात जवळपास. ते स्वतः घेऊन येतात. हिरवं गवत असेल, हा. वैरण असेल, ते स्वतः घेऊन येतात. ते पण घेऊन येतात आणि आमचं पण स्वतःच असतं. आता महत्वाची गोष्ट मला विचारायची बैलांच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल. आता एवढे पब्लिक आहे, कंटिन्युअस पहिला सोबत आहे, काय विचित्र प्रकार घडण्याचा प्रकार असू शकतो, कदाचित बैल घाबरू शकतात. अशी काही सिच्युएशन आल्यावर आपल्या बैलांचं स्वभाव वैशिष्ट्य कसं आहे? घाबरतात ना, 2 दिवस त्रास होतो सासवड पर्यंत. हा, पण एकदा युज टू झालं. हो, नाही त्रास होतो ना 2 दिवस. पहिले 2 दिवस आहे ना भरपूर त्रास होतो. पहिले 2 दिवस म्हणजे बैलांना पण माहित नसते सोहळ्यातलं वगैरे हा. काय. तसं आम्ही प्रॅक्टिस करताना त्यांना गर्दीत वगैरे नेत असतो. हा. पण ते गर्दीतली प्रॅक्टिस वेगळी, सोहळ्यातली प्रॅक्टिस वेगळी. सर्व लोक पुण्यात अंगावरती पडतात, फार बैलांना हात लावण्यासाठी, रथावाला दर्शन घेण्यासाठी लोक फार जवळ जवळ येतात. आवाज बोंग्याचा याचा त्याचा, त्यामुळे आता ते पडतात. पहिले 2 दिवस सेट झाल्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवसानंतर ते हळूहळू आपोआप लोक चालले की आपोआप चालतात. येताना तर त्यांना धरावं पण नाही लागत, विनेकरी चालले की ते आपोआप चालतात. आता बैलाच्या व्यवस्थापनासाठी किती लोक आहेत आपल्याकडं? आता 25 लोक आहेत 25 लोक. म्हणजे आपले चालणारे कोण, हा. हौसे किमान 25 लोक तरी आहेत किमान. म्हणजे आमच्या सोबत कंटिन्यू असणारे 25 लोक. तसे भरपूर जण येतात, 50-60 जण असतात. येऊन जाऊन आमच्या आळंदीतले ग्रामस्थ असतील, हा. परत इथले दिंडीतले 1 नंबर आळंदीतलेच पोरं असतात. हा. आणि आमच्या सोबत असणारे किमान 30 ते 35 जण आहेत. ते कंटिन्यू बैलांसोबत असतात. बैलांचं बघणं. माऊली, काय इतिहास आहे या बैलजोडीच्या मानकरीच्या? कशी आळंदीच्या या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडी निवडली जाते? काय काय बघितलं जातं बैलजोडी निवडताना? आज या ठिकाणी प्रथमतः रानोळी परिवाराच्या वतीने जे आज मानकरी आहेत, कैवल्य साम्राज्य महाचक्रवर्ती निवृत्तीनाथाचे दास महाराज श्री ज्ञानोबा यांचा 2026चा पालखी सोहळा हा सर्व वारकऱ्यांच्या मातापिता बंधू भगिनींच्या समवेत याही वर्षी परंपरेनुसार चालत आला. आणि तो माऊलीचा पालखी रथ ओढण्याचा जो बहुमान जो मिळाला, ते आळंदीतील प्रॉपर राजवर्धन प्रदीप शिवाजीराव रानवडे आणि तुळशीराम ज्ञानोबा रानवडे ह्या 2 परिवाराला हा मान मिळवत असताना आळंदीकर मंडळी माऊलीचा सोहळा परंपरेने आळंदी ते पंढरपूर नेत असतात. त्या ठिकाणी रानवडे, गुंडरे, कुराडे, वहिले, वरकडे आणि भोसले ही सर्व मंडळी ह्या गावची मानकरी आहेत. आणि मग फेरपाळीनुसार या वर्षी 2026ला रानवडे कंपनीचा माऊलीच्या पालखी सोहळ्याला बैल ओढण्याचा, रथ ओढण्याचा बहुमान मिळाला. हे मिळत असताना ह्या मंडळीने 2 वर्षापूर्वी अशी तयारी ठेवली की 2022 ते 23ला एक मनामध्ये विचारला की 2026ला माऊलीचा पालखी सोहळा आपल्याला पंढरपूरला न्यायचा. आणि मग आपला नंबर या वेळेला आहे, हे ठरलेलं असतं संस्थानच, त्याच्यामध्ये बदल होत नाही. आणि मग बैलांची तयारी, आपल्याला बैल माऊलीच्या सोहळ्याला कशी दिसली पाहिजे, बैल दिखणी असली पाहिजे, शरीराने दष्टपुष्ट असली पाहिजे, बैलाची उंची किमान 6, 7.5 ते 7 फूट असली पाहिजे, बैलजोडी दिसायला एक सारखी असावी. हे जसं आता ह्या युगामध्ये जसं मॅचिंग प्रमाणे आपण राहण्याचा प्रयत्न करतो, हा भाग जाऊ द्या, पण माऊलीच्या रथाला शोभलं पाहिजे, आपल्या परिवाराला शोभली पाहिजे, आळंदीकराचं एक बहुमान वाढला पाहिजे की खरंच माऊलीच्या रथाला शोभिवंत बैलजोडी या मानकऱ्यांनी मिळवली. आणि हे करत असताना 1 वर्ष 2 वर्ष अगोदर बैल घेण्याचं काम करतात. वर्षभर त्यांच्याकडून शेतात काम कसरत करून घेतात, चांगली तयार बनवायचा प्रयत्न असतो. जसं आपण आपल्या कुटुंबातला पहिलवान अगोदर एखाद्या ठिकाणी हिंद केसरी करायचा असेल तर कोल्हापूरला चांगल्या चांगल्या तालमीमध्ये तयार करतो, चांगल्या कुस्त्या शिकवतो आणि नंतर आपण त्याला मैदानात उतरतो. त्याच योग्य पद्धतीने बैलांकडून शेताची कामं कसून घेतली जातात. आणि नंतर 1 महिनाभर त्यांना माऊलीच्या सोहळा जवळ आल्याच्या नंतर थोडासा आराम द्यायचा आणि नंतर रथाला त्यांनी पुढे झोपायचे. बैल माणसात पण थोडी चालली पाहिजे, कोणाला धक्का लागला नाही पाहिजे, याची जबाबदारी जे मानकरी आहेत आळंदीचे हे घेत असतात. त्यांच्याबरोबर सर्व आळंदीकर ग्रामस्थ असतात मदत करायला. म्हणजे असं काही नाही की बाबा रानवड्यांचा यंदा नंबर, आपण प्रत्येकाचा नंबर जरी असला तर सर्व आळंदीकर, सर्व तरुण गँग एक त्यांच्या गावचा अभिमान आहे, त्यांनी तो जपून ठेवला आळंदीकरांनी. त्याचं एक म्हणजे अतिशय मनापासून स्वागत करण्यात आहे. आणि म्हणून हा माऊलीचा सोहळा परंपरेने कायमस्वरूपी चालावा. आणि ह्या सोहळ्यासाठी तुम्ही सर्व मीडियावाली मंडळी ज्या ज्या वेळेला विचारपूस करायला येतात
माहिती देतात. काही चुकीचं जर आमच्याकडून असेल तर ते कशा पद्धतीने योग्य असेल अशी तुम्ही पण माहिती देतो. म्हणून सोहळ्याच्या वतीने सर्व आळंदीकरांच्या वतीनं आपलं पण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. हे स्वागत करत असताना पुन्हा एकदा राहून गेलं की महाराष्ट्राच्या 32 मानाच्या सिंहासनावरती राजे शिवछत्रपती बसले आणि दुसरे राजे धर्मवीर शंभूराजे. या शंभूराजांच्या दोन्ही राजांना ह्या मानकरीच्या कुटुंबाकडून एक मानाचा मुजरा करत असताना खरं तर हा पालखी सोहळा चालू करण्यामध्ये दोन्ही राजांचं फार मोठं योगदान आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे दुसरे राजे धर्मवीर शंभूराजांचं फार मोठं योगदान आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने दोन्ही राजांच्या चरणी अभिवादन करतो. पुन्हा पालखी सोहळ्याच्या वतीने आपल्या मीडियावाल्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माऊली सोहळ्याबरोबर आलेल्या सर्व वारकरी बंधू भगिनी या सर्वांना सुखाच्या आणि दीर्घ चांगलं आरोग्य मिळावं. जे सहकारी बरोबर आज रथाबरोबर त्या सर्वांचं तुमचं आमचं मनपूर्वक आपलं आयुष्य आरोग्यदायी चांगलं घडावं आणि अशीच आपल्याला परंपरेने माऊलीची भेट घडावी. माऊलीच्या बरोबर सोहळ्याला आपण प्रत्येक वर्षी आनंदाने उपस्थित राहावं अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपलं नाव काय म्हटलं? माझं नाव देवानंद गुलाबराव निकम, चिंचोशी तालुका खेड, जिल्हा पुणे. परंतु मी ह्या रथाबरोबर येण्याचा योग असा आहे की रानोडी कंपनी दोन्ही माझे मामा आहेत, माझा आजोळ आहे. अरे वा. आणि राजे शिवछत्रपती घडत असताना राजा शिंदखेडचे लखोजी जाधवराव आणि त्यांच्या कुशीतला नातू जसा छत्रपती तसं मी यांचा एक नातू म्हणून आहे आणि म्हणून मी सोहळ्याबरोबर यांच्या बरोबर. नक्कीच माऊली, बैलजोडी जरी तुमची असली तरी अख्खी आळंदी यासाठी झटते आणि ही पुढे जाण्यासाठी कुठलाही विपरीत प्रकार घडू नये म्हणून अख्खं गाव, आळंदी गाव त्या बैलजोडीच्या आणि या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं असतं. आपल्यासोबत सौरभजी होते, प्रदीपजी होते, त्यांचे आपण आभार मानूयात. आणि असाच हा सुंदर पालखी सोहळा, वैष्णवांचा मेळा आणि आळंदीकर ग्रामस्थांच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून असाच अविरत वर्षानुकाल चालत राहो अशीच आपण ज्ञानोबराया चरणी प्रार्थना करूयात आणि थांबूयात. रामकृष्ण हरी माऊली. अजून एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की आता एखाद्या मुलाला शाळेत पाठवायचं असेल तर आदल्या दिवशी ते बाळ थोडंसं रडतं किंवा त्याला तयारी करून घ्यावी लागते आपल्याला, किंवा त्याच्याशी काहीतरी सांगावं लागतं त्याला की बाबा उद्यापासून खूप महत्वाचा दिवस आहे, उद्यासाठी किंवा एखादा बैल शर्यतीसाठी जरी पाठवायचं झालं तरी त्याला एक सांगावं लागतं. तर तुम्ही असं काही बैलांना एक मनोमनी सांगितलेलं होतं का की बाबा उद्या आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे? तसं हे सांगायच्या गोष्टी गेल्या तर या काल्पनिक आहेत. आपण मानाने त्यांना सांगणं, त्यांना बोलता येत नाही, ते जनावर आहे. बरोबर. आपले जे हावभाव आहेत ते त्यांना कळत नाही. समजा आता कर्नाटकातून जरी बैल आम्ही आणली, पहिले 15 ते 20 दिवस त्यांना आमचं जशी पुण्यातली महाराष्ट्रातली जी बैल आहेत त्यांना आपण म्हणतो ये जवळ वगैरे असं, त्या गोष्टी त्यांना समजतात. ते जवळ पण येतात चोळण्यासाठी. कर्नाटकातून आणल्यांना एवढं लवकर समजत नाही आपले बोलणं, भाषा, ते रुटीन आपल्या जे बोलायचं असते ते. पण आम्ही तयारीत अशी करून घेतलेली असते की त्यांना ते आपोआप समजतात. थोडे आज पालखीचा पहिला दिवस आला की दुसऱ्या दिवसापासून ते रुटीनला लागतात. संध्याकाळी समजा त्यांचं काय होतंय, समजा एखाद्याचा पाय दुखतोय किंवा आणखी नक्कीचा काय प्रॉब्लेम झाला, खेळाचा काय प्रॉब्लेम, ते आम्हाला त्यांच्या हावभावावरून सगळं समजतं की त्यांना काय त्रास होतोय काय. त्यानुसार आम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट पण त्याच वेळी करून घेतो. दुसरा प्रश्न असा आहे की प्रदीपजी, आता ही बैल जेव्हा ह्या एवढ्या सोहळ्यामध्ये मोठ्या माऊलींच्या आशीर्वादाखाली येतात तेव्हा त्यांच्यात काय असा आध्यात्मिक बदल होतो का, काय फरक जाणवतो का बैलांमध्ये ह्या सोहळ्यात आल्यानंतर, या माऊलींच्या नामघोष कानावरती पडल्यावरती? हो, जाणवतं ना. असा त्यांना एवढी ताकद देते ना माऊली की वडायची वगैरे सगळी ताकद देतात. आजारी पडतात पण त्याच्यातून ते सावरतात. तुमचं काय म्हणणं याच्यावर? आध्यात्मिक बदल काय होतो का? आध्यात्मिक बदल म्हणलं तर त्यांना एक जो माऊली नावाचा गजर असतो, विठ्ठल म्हणतो आपण, तो गजर ऐकला की ते पुढच्या विनेकरी चालले की ते आपोआप चालतात. त्यांना ते रुटीन होऊन जातं त्यांचं त्या हिशोबाने. तुमचं काय म्हणणं याच्यावर? काय आध्यात्मिक बदल होतो ना, नक्की बदल होतो. कारण घरी असल्याच्या नंतर जो त्यांचा रोजचा राहण्याचा आणि वागण्याचा जो परिणाम आहे आणि पुन्हा पालखी सोहळ्यातून परत घरी गेल्याच्या नंतर अतिशय बदल होतो. म्हणजे त्यांना जरी बोलता येत नसलं तर आपल्या बैल मालकाला त्यांच्याबद्दल जाणीव होते की बैल पालखीला न्यायच्या अगोदर घरी असताना कसं करत होते आणि रथवून आल्याच्या नंतर बैल शांत झाले, अगदी मनापासून संयम, किती जरी सदृढ झाली तरी त्यांच्या वागण्यात आपोआप बदल होतो. कारण हरिनाम हे असं आहे की दगडाला पाजर फोडणार आहे आणि हे ते संजीवनी आहे. बैल जरी असला, बोलता येत नसलं तरी एक महादेवाचं वाहन म्हणून आहे आणि म्हणून आहे का आशीर्वाद माऊलींच्या त्यांच्या पाठीशी.